पप्पा, हा बेटा. बाबासाहेब शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असं म्हणाले होते. पण ते केव्हा म्हणाले होते आणि कुठे म्हणाले होते? ओके. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे बाबासाहेबांचा मूलमंत्र आहे बेटा. म्हणजे जे काही महत्वाचे संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला दिले त्याच्यापैकी हा एक अतिशय महत्वाचा संदेश आहे. परंतु हा काही आपल्या म्हणजे फक्त आंबेडकरी समाजालाच दिला असा त्याचा अर्थ होत नाही. बाबासाहेबांनी सबंध समाजासाठी म्हणजे ज्यांना ज्यांना शिक्षण आवश्यक आहे, ज्यांना ज्यांना संघटनेची आवश्यकता आहे आणि ज्यांना ज्यांना संघर्ष ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांना आवश्यकता आहे, त्या सगळ्यांसाठी हा संदेश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. मूळ इंग्रजी जे वाक्य आहे ना बेटा बाबासाहेबांचं, ते एज्युकेट, एजिटेट अँड ऑर्गनाइज, म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अशा पद्धतीचं ते बाबासाहेबांचं वाक्य आहे. हे वाक्य बाबासाहेबांनी अनेक सभांमध्ये वापरलं. पण तुला स्पष्टपणे सांगायचं म्हणजे की 1942ला ऑल इंडिया डिप्रेस क्लास कॉन्फरन्स भरली नागपूरला. या कॉन्फरन्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एज्युकेट, एज्युटेट अँड ऑर्गनाइज असा संदेश समाजाला दिलेला आहे. पण अभ्यासानुसार एक बातमी माझ्या वाचण्यात आली. त्या बातमीनुसार त्याच्याही आधी 1936ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नगरला, म्हणजे आत्ताचं जे अहिल्यादेवी नगर आहे त्या नगरला मातंग समाजाचं खूप मोठं संमेलन किंवा सभा म्हणा त्याला, तर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाच्या सभेमध्ये हे वाक्य बोललेले होते की मातंग समाजाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही, त्याच्यामुळे तुम्ही शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि आपल्यावरच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली पाहिजे. याच्या मागे एक स्टोरी आहे बेटा. एक धोंडीबा साठे नावाचे एक गृहस्थ होते जे नाशिकला देवळाली कॅम्पमध्ये, त्यांची पत्नी आणि ते दोघ जण मिलिटरीचं जे कॅन्टीन आहे त्या ठिकाणी ते आचार्य होते. नाशिकचं काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला, दादासाहेब गायकवाडांची त्यांची ओळख झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं ते इतके प्रेरित झाले की त्यांनी नोकरी सोडून दिली बेटा आणि घरी आले. ते आपल्या नगरला, म्हणजे आताचं जे अहिल्यादेवी नगरला घरी आले आणि त्यांची आई जी आहे जिजाबाई साठे यांना सांगितलं की मी समाजासाठी आता काम करायचं ठरवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळे, विचारामुळे मी खूप भारावून गेलेलो आहे. मग त्यांच्या ज्या आई होत्या त्यांना इतकी उत्सुकता वाटली की आपल्या मुलाने आणि सुनेने ज्या महामानवामुळं हे काम सोडलं आणि सामाजिक कामाची कास धरली, तर त्यांना पाहण्याची त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांनी बाबासाहेबांना विनंती केली आणि की आमच्या गावी या आणि समाजाला समजावून सांगा, आम्ही बैठक वगैरे घेऊ, सभा वगैरे घेऊ. आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले. आजही जे नगर जवळ माळीवाड्यामध्ये वेशीजवळ जे लक्ष्मीचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो भिंतीवर लावलेला दिसतो. आणि समाजाने, यातून सगळ्या समाजाने हा संदेश घेण्याची गरज आहे. लक्षात आलं बेटा तुझ्या?